फलटण डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट। डॉक्टर तरुणीची आत्महत्या की हत्या? डॉक्टर तरुणीची संस्थात्मक हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात 2 जण अटकेत। डॉक्टर तरुणीच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं? हॉटेलमध्ये प्रवेश करत असतानाच डॉक्टर तरुणीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर। डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आल्यानंतरची संपूर्ण A to Z स्टोरी। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। साताऱ्यातील फलटण येथे नोकरी करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं राज्यभरात एकच खळबळ उडाली। आता या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतानाच डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय केलं होतं याविषयीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कुटुंबियांचा ठाम दावा आहे की मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे शवविच्छेदन अहवालात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय। पण आता या प्रकरणात एक खळबळजनक ट्विस्ट समोर आला। डॉक्टर तरुणीनं आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी मधुदीप हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं। त्यावेळच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एकटीच आत जाताना दिसत आहे। आत्महत्येनंतर पंचनामा करत असताना डॉक्टर तरुणीच्या हातावर प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांची नावं लिहिलेली आढळली। मात्र डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी दावा केला की हे अक्षर तिचं नाही। आता या हस्ताक्षराची तपासणी फॉरेन्सिक विभागाकडून सुरू आहे। यामुळे या प्रकरणात पुढे कोणता नवा खुलासा होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। ज्या मधुदीप हॉटेलमध्ये या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली त्या हॉटेलचे मालक रणजितसिंह भोसले यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी MH23 पासिंगच्या ऍक्टिवा गाडीवरून एक महिला व्यक्ती आली। त्यावेळी आमच्या वॉचमननं माणुसकीने त्यांची गाडी आत लावली आणि त्यांना रिसेप्शनला घेऊन आले। लॉजिंग आणि बोर्डिंग कायद्याप्रमाणे रजिस्टरला मॅडमनी स्वतःच्या हस्ताक्षरात नाव नोंद करून सही केली आणि 1:30 रूम नंबर 114 मध्ये एंट्री केली। हे सर्व सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। रूम मध्ये गेल्यानंतर सकाळी 11 ते 1 च्या सुमारास स्टाफने बेल वाजवली। त्यात काही उत्तर न मिळाल्यानं परत 3 ते 4 वाजता रूमची बेल वाजवली। त्यानंतर देखील उत्तर न मिळाल्यानं रात्री 6:45 ला रूम उघडण्यात आली। त्याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे आहेत। त्यांची रूम उघडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या ओढणीनं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं। हॉटेलच्या स्टाफच्या म्हणण्यानुसार महिला डॉक्टर यांचा चेहरा पडलेला होता। हे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। रूमचं दार उघडत असताना महिला डॉक्टर थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या। आमच्यावर आणि आमच्या नेत्यावर चिखलफेक उडवण्याचा हा प्रकार सुरू आहे तो चुकीचा आहे। फलटण मध्ये विकास होतोय हे कुठेतरी विरोधकांना खपत नसावं असंही हॉटेलचे मालक रणजितसिंह भोसले म्हणालेत। नमस्कार, मी रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, ओनर हॉटेलमध्ये फलटण। 23 तारखेला भाऊबीजेचा दिवस होता। सकाळी 1:22 MH23 पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मधुदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिली। उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमननी विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले, सकाळी आत्ता रस्ता उशीर झालाय, आत्ता जाणं काय उचित राहणार नाही, तेव्हा मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करणार आहे, बारामतीला पुढे जाणार आहे। असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणुसकी म्हणून दार उघडलं। स्वतः वॉचमननी ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली, गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले। रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्ट प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची आम्ही स्वतः हँडरायटिंगनी त्यांनी एंट्री केली, आधार कार्ड दिलं, त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला, सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सीसीटीव्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर 114 मध्ये तेही सीसीटीव्ही मध्ये कव्हर झाले। बरोबर 1:30 आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला। रजिस्टर मगाशी मी दाखवलं, आपल्याला एक कॉपी त्याची देतो।
बरोबर 1:30 त्या रूममध्ये रूम नंबर 114 मध्ये गेल्या. रूम नंबर 114 मध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी 10-11च्या सुमारास रूम, आमची सेवा कशी असते 24 तास चेकआउटची सेवा असते, तेव्हा 11-12 वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही. पण 12 नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही, फोन रिसीव्ह पण नाही केला गेला किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा 12 ते 1च्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही न उत्तर मिळाल्यामुळे असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम, दमल्या असतील, झोपल्या असतील. त्या अनुषंगाने आम्ही परत 3 वाजता एकदा 3 ते 4च्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली, बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी. पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेलं आहे, काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही 3 वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमधनं किंवा रिप्लाय येत नाही, का त्यांनी ऑर्डर अजून काय केलेलं आहे, साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाहीये. मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं, भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते, ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी. पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45च्या आसपास रूम उघडण्यात आली. त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे. मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे, आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला. इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांना तिथे बोलवलं गेलं. त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली. हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये. एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर. एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून, नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली. तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये. ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती नेमकी कशी होती? ती टेन्समध्ये दिसत होती, काय नेमकं काय कसं होतं? स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशनमध्ये त्या होत्या, चेहरा थोडासा पडलेला. फुटेज जर आपण बघितलं, सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दार उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या. बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं सीसीटीव्हीमध्ये. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप विरोधक करतायत, तर त्यांना काय सांगा? त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल उडवण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे. फलटणमध्ये कुठंतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे. ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसहित. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं राज्यातील वातावरण ढवून निघालं असतानाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. त्याचबरोबर या डॉक्टर तरुणीच्या हातावरील हस्ताक्षर तिचं नाही असा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केलाय. शवविच्छेदन अहवालातून या तरुणीचा मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने पोलीस कस्टडीत असून त्यांच्या तपासातून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.